विशाळगडावरील घटना दुर्दैवी आणि गंभीर आहे. दोन समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण केला जातोय. हे सरकारचं मोठं अपयश आहे. ज्यांनी लोकांना तिथे बोलावले त्यांच्यासह दोषींच्यावर विनाजामीन गुन्हे दाखल करायला हवेत. आम्ही आमच्या पक्षाच्या वतीने विशाळगडावरील गुंडशाही आणि झुंडशाहीचा जाहीर निषेध करतो, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांनी इस्लामपूर येथे बोलताना दिली आहे. शिराळ्याचे आमदार मानसिंग भाऊ नाईक यांच्यासह आमच्या पक्षाची 12ही मते शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना मिळालेली आहेत. आमचे कोणतेही मत फुटलेले नाही, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी युवा नेते प्रतीक पाटील उपस्थित होते. जयंत पाटील म्हणाले, गजापूर येथे अतिक्रमणाचा काही विषय नसावा, तरीही बाहेरून गेलेल्या लोकांनी अल्पसंख्याकांच्या घरांची आणि प्रार्थनास्थळांची मोडतोड करून लोकांना मारहाण केली, लुटालूट केली. हे गंभीर आहे. तिथे काही पोलीस उभा होते, त्यांनी बघ्याची भूमिका न घेता जादा कुमक मागवायला हवी होती. विशाळगड येथील अतिक्रमणे काढायला काही लोकांनी न्यायालयातून स्थगिती आणली आहे. त्यांची अतिक्रमणे सोडून इतर अतिक्रमणे पावसाळ्यापूर्वीच काढायला हवी होती. सध्या पाऊस सुरू असताना ही अतिक्रमणे काढणे माणुसकीला धरून आहे का? गजापूरचे कृत्य कोणत्याही शिवप्रेमीलाही आवडणार नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभ्या आयुष्यात अल्पसंख्याकांना अशी वागणूक कधी दिली नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली आहे.